वाढवली आहे, ती लास्ट दिनांक आहे. जर समजा काही वेबसाईटला अडचण आली तरच मुदत वाढणार आहे. नाहीतर सर्व महिलांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी KYC करून घ्या. कारण ही लाडकी बहीण योजना जी आहे बंद करता येणार नाही राज्य सरकारला. कारण याच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जोरावरच जवळजवळ 232 आमदार निवडून आले आहेत. व जर बंद केले तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या मनात असंतोष निर्माण होईल व त्यांच्या विरोधात मतदान केले जाईल. त्या भीतीने नवीन जरी सरकार आलं 2029ला तरीही कोणतीही स्कीम म्हणजे लाडकी बहीण योजनेची बंद होणार नाही. तरी लाडकी बहीण योजनेने काळजीने ही KYC करावी. म्हणजे काही महिलांमध्ये गैरसमज आहेत की आता बंद होणार, ही पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, पण असं काही नाही. कारण राज्य सरकारने चालू करताना 2दा-3दा विचार करूनच करावं लागत असते. कारण एकदा चालू केले स्कीम बंद करता येत नाही. कारण त्याची नाराजी सर्व महाराष्ट्रभर होते ना. एका मतदारसंघापुरते किंवा एका जिल्ह्यापुरते मारते ती स्कीम नाही. त्यामुळे लाडकी बहिणींनो तुम्ही KYC करून घ्या व अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेचे पीक विमा, सरकारी अनुदान, तसेच सर्व पिकांच्या फवारणींचे व्हिडिओ, बियाण्यांची निवड, खतांचे डोस, तसेच रोजचे शेतीमालाचे बाजारभाव यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.